नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 ला अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आली. या हत्येला जवळपास 110 दिवसांपेक्षा अधिकचा वेळ लोटलेला आहे. या प्रकरणामध्ये न्यायालयामध्ये आरोपपत्र देखील दाखल केलेलं आहे. परंतु आता या प्रकरणातली एक प्रमुख आरोपी असलेला सुदर्शन घुले यांनी सीआयडीच्या पुढे एक जबाब दिलेला आहे आणि या जबाबामध्ये त्याने अनेक धक्कादायक खुलासे सुद्धा केलेले आहेत. नेमका हा जबाब काय आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत. आपण बघतोय की संतोष देशमुखांना कसं मारलं हे सुदर्शन घुलेंनी सांगितलेलं आहे. त्याचा सीआयडीने जबाब सुद्धा घेतलेला आहे. नेमक्या या जबाबात काय? मुळामध्ये राज्यरत्न जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत चार्जशीट दाखल झाल्यानंतर त्या चार्जशीट मधल्या एक एक गोष्टी ज्या आहेत त्या समोर येत आहेत. मग पोलीस तपासल्या काही बाबी ज्या आहेत त्या समोर आल्या जबाबातल्या. त्यानंतर जर आपण पाहिलं तर सीआयडी आणि एसआयडीच्या तपासातल्या देखील काही बाबी चार्जशीटच्या माध्यमातून समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. गोपनीय जबाब जे आहेत साक्षीदारांचे ते समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणातला एक प्रमुख आरोपी ज्याला वाल्मिक कराड नंतर आपण म्हणू शकतो अशा सुदर्शन घुलेचा सीआयडी कडे दिलेला त्याने जो जबाब आहे त्या जबाबामध्ये त्याने अनेक असे धक्कादायक माहिती जी आहे किंवा धक्कादायक खुलासे जे आहेत ते राजरत्न केल्याचं आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 2 वेळा संतोष देशमुखांना मारहाण होत असताना आपण फोन कॉलवर बोलत होतो आणि हे फोन कॉल दुसऱ्या तिसऱ्या कोणाला नसून विष्णू चाटे सोबत बोलत होतो हे प्रामुख्याने सुदर्शन घुलेने जे आहे ते राजरत्न सांगितल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. यासोबतच जर आपण पाहिलं तर 9 डिसेंबर 2024 ला प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्ण आंधळे आणि जयराम चाटेसह मी अर्थात सुदर्शन घुले आम्ही एकत्र आलो. एकत्र आल्यानंतर आम्ही संतोष देशमुखांच्या अपहरणाचा प्लॅन रचला असा हा सुदर्शन घुले पोलीस जबाबामध्ये सांगताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे त्यांनी कशा प्रकारे अपहरण ते हत्या हा संपूर्ण एक थरार जो आहे तो सीआयडीच्या जबाबातून राजरत्न मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ज्यावेळी संतोष देशमुखांची गाडी पुढे जात होती त्यावेळी आम्ही मागे पुढे गाड्या लावल्या आणि या गाड्या लावून संतोष देशमुखांच्या गाडीची जी अर्थात संतोष देशमुखांची कार होती त्याची पुढच्या काचा फोडल्या आणि मग संतोष देशमुखांना गाडीच्या बाहेर आम्ही काढला असं सुदर्शन घुलेचे आहे ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. कृष्णा आंधळेनं एक कार भाड्यानं आणली होती. ती कार आणि सुदर्शन घुलेकडे आधीपासूनच एक काळी जीप जी आहे ती जीप होती. संतोष देशमुख आणि त्यांचा मावस भाऊ कारमधून येत असल्याचं आम्हाला दिसताच मागे पुढं अशा आम्ही गाड्या लावल्या. गाड्या आणि त्यांना रस्त्यावर अडवलं. दगडाने त्यांच्या गाडीची काच फोडली आणि काच फोडल्यानंतर संतोष देशमुखांना बाहेर काढत त्यांना कोयत्याचा धाक दाखवला आणि उमरी टोल नाक्यावरून संतोष देशमुखांचं आम्ही अपहरण केलं असं देखील हा सुदर्शन घुले जे आहे ते या जबाबामध्ये राजरत्न सांगताना आपल्याला पाहायला मिळाला. अपहरण झाल्यानंतर हे सगळे क्रूर कर्म मग सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, जयराम चाटे, विष्णू चाटे वगैरे ही जी गँग होती ही गँग टाकळी शिवारामध्ये संतोष देशमुखांना घेऊन गेले आणि त्या टाकळी शिवारामध्ये घेऊन गेल्यानंतर त्यांनी संतोष देशमुखांना जी आहे ती मारहाण केली. या मारहाणीमध्येच संतोष देशमुख यांचा राजरत्न मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अक्षरशः म्हणजे याने जो थरार मांडलाय राजरत्न जो सांगितलाय तो ऐकताना तो वाचताना किंवा आधी प्रेक्षकांसमोर आता आपण पोहोचवताना आपल्या अंगावर सुद्धा काटा उभा राहतोय. अक्षरशः हा पळत आला नालायक आणि हा संतोष देशमुखांच्या छातीवर पळत पळत येऊन याने उडी मारली आणि त्यामध्ये संतोष देशमुखांचा जीव जो आहे तो गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय थरारक आणि एखाद्या सस्पेन्स चित्रपटाला सुद्धा लाजवेल इतक्या भयानक पद्धतीने या क्रूर कर्म्यांनी एका सेवाभावी सरपंच अर्थात संतोष देशमुख यांची हत्या केल्याचं पाहायला मिळतंय. राजरत्न संकेत, ज्यावेळी त्यांचं अपहरण केलं जसं तू सांगितलंस की उमरी टोल नाक्यावरती त्यांचं अपहरण करण्यात आलं. आधी सर्वात आधी ड्रायव्हरची जी सीट होती त्याच्या पुढची जी काच होती मेन काच त्या काचेवरती त्यांनी मोठा दगड घातला आणि त्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की हा तर संतोष देशमुख सरपंच संतोष देशमुख नाहीयेत, हा कोणीतरी दुसराच दिसतोय. तेव्हा ते असं म्हणाले होते की संतोष देशमुख मी सरपंच आहे. आणि त्यानंतर हे नराधम मागच्या दरवाजाजवळ आले आणि त्यांनी नंतर संतोष देशमुखांना ओढत बाहेर केलं आणि त्यानंतर तिथून त्यांना उमरी शिवारातून उमरी टोल नाक्यावरून त्यांचं अपहरण केलं आणि त्यांना टाकळी येथे नेऊन बेदम मारहाण केली आणि मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि मृत्यू झाल्याच्या नंतर संकेत त्यांनी आणखीन एक धक्कादायक माहिती अशी आहे की त्यांना आधी त्यांना त्यानंतर कपडे घालण्यात आले आणि कपडे घालून ते नराधम
तुरीच्या शिवारामध्ये लपले, तुरीमध्ये लपले का, तर जेणेकरून अंधार कधी होईल याची वाट पाहत होते आणि संतोष देशमुखांना अंधार झाल्याच्या नंतर त्यांचा जो मृतदेह आहे तो फेकून हे नराधम थेट वाशीच्या दिशेने पुढे गेल्याचंही पाहायला मिळालं. निश्चितच राजरत्न, आपण जर मुळामध्ये पाहिलं तर 19 किलोमीटरचा हा 19 मिनिटं 12 मिनिटं 19 किलोमीटरचा हा संपूर्ण प्रवास असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या प्रवासामध्ये जर आपण पाहिलं तर हे सगळे क्रूरकर्मा नराधम संतोष देशमुखांची डेड बॉडी घेऊन पाऊण तास राजरत्न फिरताना आपल्याला पाहायला मिळत होते. तुरीच्या शेतामध्ये हे सगळे लपले अंधार होईपर्यंत. अंधार झाल्यानंतर त्यांनी संतोष देशमुखांची डेड बॉडी जी आहे ती फेकून दिली आणि हे पसार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे बघ राजरत्न, किती विकृती या सगळ्या या सुदर्शन गुले, सुधीर चांगळे, जयराम चाटे, महेश घुले, प्रतीक केदार यांच्या डोक्यामध्ये केवढी विकृती भरली आहे. एका सेवाभावी सरपंचाला निर्घृण पद्धतीने मारलं. अगोदर त्यांचं अपहरण केलं राजरत्न. ज्या दिवशी संतोष देशमुखांचा उपवास होता ते देखील आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत राजरत्न पोहोचवलं. त्यावेळी आपण जर पाहिलं तर एका सेवाभावी सरपंचाला हे अपहरण करतात. अपहरण केल्यानंतर अमानुष अमानवीय पद्धतीनं मारहाण करतात. मारहाण करताना तो प्रतीक घुले अक्षरशः संतोष देशमुखांच्या तोंडावर लघुशंका आपल्याला राजरत्न करताना पाहायला मिळतो. आणि एवढं सगळं करून, एवढं सगळा आनंदविक छळ करून हे संतोष देशमुखांना मारल्यानंतर अंधार होण्याची वाट बघतात का, तर कोणी आपल्याला बघू नये म्हणून. आणि मग त्यानंतर संतोष देशमुखांना हे फेकून देटना फाट्याजवळ राजरत्न फेकून देतात आणि हे जे आहेत ते त्या ठिकाणाहून पसार होताना आपल्याला पाहायला मिळतात. संकेत, आपण पाहिलं तर या नराधमांनी ज्या पद्धतीनं संतोष देशमुखांना मारलेलं होतं, जर पाहिलं तर याच्यामध्ये त्यांना मारहाणीसाठी जे साहित्य वापरण्यात आलेलं होतं ते संकेत जवळपास क्लच वायर आहे, गॅसचा पाईप आहे, त्याचबरोबर लाकडी काठ्या आहेत, त्याचबरोबर असे क्लच वायर आहेत. या ज्या गोष्टी आहेत त्यांनी संतोष देशमुखांना मारहाण करण्यात आलेली होती. आणि जवळपास हे नराधम तब्बल 2 तास संतोष देशमुखांना मारत होते. आणि त्यानंतर मारहाण करून जेव्हा संतोष देशमुख हे निश्चित पडलेले होते, जेव्हा त्यांच्या अंगामध्ये त्राणच उरलेलं नव्हतं, अशा वेळी हे नराधम त्यांना कपडे घालून कुठेतरी अंधारामध्ये फेकून देऊन या उद्देशाने हे तुरीच्या शेतात लपले. आणि त्यानंतर त्यांना संतोष देशमुखांना देटना फाटा येथे फेकून हे नराधम वाशीच्या दिशेने निघून गेले. आणि जवळपास पाहतोय संकेत, ह्या संतोष देशमुखांची 9 डिसेंबरला हत्या झाली. आणि त्यानंतर जर पाहिलं तर 2 दिवसांनी म्हणजे अर्थात 11 तारखेला ज्या पद्धतीचा रोष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटलेला होता, जनमानसामधून ज्या पद्धतीच्या तीव्र भावना उमटत होत्या, आणि त्यानंतर जर पाहिलं संकेत, या बाबतीमध्ये जन आक्रोश मोर्चे निघाले की या नराधमांना कठोरात कठोर शिक्षा द्या. त्यानंतर हे प्रकरण जे आहे खंडणीचं प्रकरण, अर्थात 11 तारखेला जर आपण पाहिलं तर वाल्मिक कराड असेल, सुदर्शन घुले असेल आणि विष्णू चाटे यांच्यावरती आवादा कंपनीकडून जो आहे खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात येतो. आणि त्यानंतर खंडणीचं प्रकरण, मारहाणीचं प्रकरण आणि हत्याचं प्रकरण हे एकच आहे असं सांगितलं जातं. त्यानंतर हे नराधम जे आहे संकेत कित्येक दिवस सापडत नाहीयेत. ज्यावेळेस या प्रकरणामध्ये राज्याचे मुख्यमंत्री विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये निवेदन करतात आणि सांगतात या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होईल आणि त्याचबरोबर CID मार्फत, SIT मार्फत या प्रकरणाची चौकशी होईल, तेव्हा कुठेतरी या प्रकरणाची गंभीरता वाढते. आणि थेटपणे या प्रकरणातला जो मुख्य आरोपी ज्याला ठरवण्यात आलेला आहे या आरोपपत्रामध्ये, तो वाल्मिक कराड पुण्यात CIDला 31 डिसेंबरला शरण येतो. म्हणजे आपण पाहतोय की यामध्ये पोलिसांनी जी दिरंगाई केलेली होती संकेत, कुठंतरी आता प्रश्न उपस्थित होतोय, पोलिसांनी जर दिरंगाई केली नसती तर संतोष देशमुखांचे प्राण वाचले असते, हे अगदी स्पष्ट होते. आज जो जबाब आलेला आहे, तब्बल 2 तास संतोष देशमुखांना मारहाण करण्यात येत होती. आणि कुठेतरी ज्या पद्धतीचं स्टेटमेंट धनंजय देशमुखांनी दिलेलं होतं की पोलिसांनी दिरंगाई केली, त्याचबरोबर शिवराज देशमुख जे की संतोष देशमुखांचे मावस भाऊ आहेत, ते सुद्धा म्हणतात की पोलिसांनी आमचा तक्रारच दाखल करून घेतली नाही. कुठेतरी आता भारतीय कायदे जे आहेत, न्याय संहिता जे कायदे जे आहेत त्याच्यामध्ये बदल झालेले आहेत, कोणता कायदा आम्ही लिहावा हेच आम्हाला कळत नाहीये असं पोलिसांचं उत्तर होतं त्यांना. आणि जर पोलिसांनी वेळीच दखल घेऊन त्यांच्या तपासासाठी पोलीस पुढे गेले असते तर निश्चितपणे संतोष देशमुखांचे प्राण वाचले असते, अशी सुद्धा चर्चा आहे संकेत. अगदी निश्चितच राजरत्न. आणि याच्या थोडंसं मागे आपण जर गेलो तर वाल्मिक कराडनं आवाजा कंपनीला काही खंडणी मागितल्याची 6 डिसेंबर, आणि ज्या खंडणीतून संतोष देशमुखांचा जीव राजरत्न गमवावा लागला संतोष देशमुखांना, तर वाल्मिकनी आणि त्याच्या ह्या सगळ्या गँगने, चेल्या चापाट्यांनी आवाजा कंपनीला खंडणी मागण्याची ती काय पहिली वेळ नव्हती. या अगोदर 6 वेळा त्यांनी खंडणी जी आहे ती मागितली होती. अगदी सुरुवातीला ज्यावेळी खंडणी मागितली गेली त्यावेळी आवाजा कंपनीने
तक्रार का दाखल केली नाही, करायला ते गेले असतील तर पोलिसांनी तक्रार दाखल करून का घेतली नाही, आणि त्यावेळी जर म्हणजे मारहाण झाल्यानंतर सुद्धा तात्काळ पोलिसांनी या सगळ्याची दखल का घेतली गेली नाही. जर हे सगळं झालं असतं राजरत्न, तर आज संतोष देशमुख हे आपल्यामध्ये राजरत्न असताना पाहायला मिळालं होतं. आणि अर्थातच पोलिसांची दिरंगाई जी आहे, तू जसा उल्लेख केला असतं की भारतीय दंडविधान नंतर भारतीय न्याय संहिता आता अस्तित्वात आलेली आहे आणि कायदे कानून बदललेले आहेत. आम्हाला पुस्तकात बघून तक्रार जी आहे ती दाखल करावी लागते, असं एक उडवाउडवीचं जुजबी आणि कोणालाही न पटणारं उत्तर हे पोलिसांनी राजरत्न दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. ही गोष्ट अगदी 100% खरी आहे की दंडविधान कलमच्या ऐवजी न्यायसंहिता आलेली आहे. मग न्यायसंहिता ज्यावेळी येत होती त्यावेळी पोलीस प्रशिक्षणामध्ये तुम्हाला तक्रार कशी लिहून घ्यायची हे शिकवलं नव्हतं का? तुमच्या वरिष्ठांना सुद्धा या सगळ्याची कल्पना नव्हती का? एखादी तक्रार आल्यानंतर तुम्ही तक्रार बुक उघडून त्याच्यातलं हा बाबा हे कलम आहे याच्यासमोर या, हा गुन्हा आहे याच्यासमोर हे कलम आहे, मग त्याला ही शिक्षा लावायची, मग त्याची FIR दाखल करून घ्यायची, असं तुम्ही ऑन दी स्पॉट किंवा तहान लागल्यानंतर वीर खाण्याचा जो प्रकार आहे, जे उत्तर बीड पोलिसांनी त्या केज पोलिसांनी राजरत्न दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. या अगोदर तुम्हाला मग जेव्हा वेळ होता, जेव्हा या सगळ्या तुम्ही काय हत्या होण्याची किंवा असले म्हणजे एका सेवाभावी सरपंचाचा जीव जाण्याची वाट पाहत होतात का? हे सगळं म्हणजे कायदे कानून समजून घेण्यासाठी, नवीन न्यायसंहिता समजून घेण्यासाठी. त्यावेळेला मुळातच राजरत्न हे कोणालाही न पटणारं उत्तर आहे, जे पोलिसांनी त्यावेळी दिलं होतं की आम्हाला न्यायसंहिता बदलल्यामुळं आम्ही पुस्तकात बघून तक्रार लिहित होतो, त्यामुळं तक्रार लिहून घेण्याला दिरंगाई झाली. अर्थातच पोलिसांचा यामध्ये फेल्युअर राजरत्न निश्चितपणे आहे, कारण त्यावेळी जर पोलिसांनी योग्य वेळी दखल घेतली असती तर संतोष देशमुखांचा जीव निश्चितपणे वाचला असता. आणि हा जो काही कृष्ण आंधळे राजरत्न, आज 111वा दिवस आहे संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा, आणि तरी तो एक कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे. तो फरार झालाच नसता. मुळामध्ये 2 वर्ष फरार असणारा कृष्ण आंधळे शहरात येतो काय, निलंबित PI राजेश पाटील सोबत तो एकत्र दिसतो काय, आणि संतोष देशमुखांची हत्या करून निघून जातोच काय? मुळात इथं सगळं तपास यंत्रणांचं फेल्युअर राजरत्न असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि या सगळ्यामुळे जर आपण पाहिलं आता तर निश्चितच तपास यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहतंय. हे झाल्यानंतर बीडच्या SP तत्कालीन अविनाश भारगळांची तात्काळ उचलबांगडी करून नवनीत काउतांना त्या ठिकाणी आणलं, किंवा प्रशांत महाजनला सक्तीच्या रजेवर तिथल्या पाठवलं. राजेश पाटील जे आहेत त्यांना देखील राजरत्न निलंबित केल्याचं पाहायला मिळालं. मग हे सगळ्या जर काही गोष्टी आधीच केल्या असत्या तर निश्चितपणे संतोष देशमुखांचा जीव राजरत्न वाचला असता. त्यामुळे तपास यंत्रणांचं फेल्युअर यामध्ये निश्चित दिसतंय. संकेत, जसं तू सांगितलं की तपास यंत्रणेचा फेल्युअर यामध्ये निश्चित दिसतोय, परंतु ज्या पद्धतीनं पोलिसांनी एकंदरीत तपास केलेला आहे, सुरुवातीला पोलिसांनी दिरंगाई केली, परंतु त्यानंतर पोलिसांनी ज्या पद्धतीने तपास केलेला आहे, खरं तर या प्रकरणामध्ये सर्वच आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. खरं तर 180 दिवसांचा अवधी असतो संकेत, ज्यावेळेस मकोका अंतर्गत कारवाई होते आरोपपत्र दाखल करण्यासाठी. परंतु या प्रकरणामध्ये जर पाहिलं तर 79 दिवसामध्येच त्यांनी जे आहे न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल केलेलं आहे. आणि या आरोपपत्रामध्ये जर पाहिलं तर संकेत अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. अनेक यामध्ये जर पाहिलं तर हे जे सगळं प्रकरण आहे, सुरुवातीला असं वाटत होतं की या प्रकरणामध्ये संतोष देशमुख आहेत, खंडणीचं प्रकरण आहे, त्यानंतर देशमुखांची हत्या झाली, असं एकंदरीत अँगल वाटत होतं. परंतु या प्रकरणामध्ये कुठंतरी आता सुग्रीव कराडचं नाव जे आहे सुदर्शन घुलेच्या तोंडी आल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं. त्यामुळे कुठेतरी हे प्रकरण आता वेगळ्याच वळणावर गेलेलं आहे असं वाटतं का? निश्चितच राजरत्न सुग्रीव कराडची अचानक या सगळ्या प्रकरणामध्ये झालेली एंट्री आणि सुदर्शन घुलेंनी सुग्रीव कराडचं घेतलेलं नाव, मुळामध्ये सुग्रीव कराड हा पण काही धुतल्या तांदळासारखा स्वच्छ आहे असा काही विषय नाही राजरत्न. कारण हाच एक स्वतः एक मुरब्बी राजकारणी आहे. या सुग्रीव कराडच्या आई पंचायत समितीची सदस्य होती, पत्नी केज नगर परिषदेमध्ये होती. आणि राजरत्न सुग्रीव कराडच्या पत्नीनं ज्यांना पराभव केलाय, ज्यांचा पराभव केला, त्यांच्या ज्या प्रतिस्पर्धी उमेदवार होत्या, त्या बीड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष आणि विद्यमान खासदार बजरंग सोनावणे यांच्या कन्या हर्षदा बजरंग सोनावणे होत्या. त्यामुळे अर्थातच हा सुग्रीव कराड हा म्हणजे तसा स्ट्रॉंग तिथला नेता आहे. आणि राजरत्न त्याच्यावरही खंडणी, अपहरण अशा अनेक प्रकारचे गुन्हे जे आहेत ते असल्याचं पाहायला मिळतं. मात्र त्यानंतर मग तुला म्हणजे आपण जर या सगळ्या केसमध्ये पाहिलं तर एक दिवस सुग्रीव कराडचं नाव आलं, त्या अनुषंगानं बीड पोलिसांनी काय तपास केलाय, काय
म्हणजे काय दाखवलं गेलंय, सुग्रीव कराडचा खरंच या प्रकरणामध्ये काही हे आहे का, हे सगळं बीड पोलिसांनी तपासलंय का? म्हणजे ह्या प्रकरणामध्ये बघ राजरत्न, अगदी सुरुवातीपासून कुठपर्यंत तपास झाला, काय झालं, कुणाला अटक केली, कोणावर कुठलं कलम लावलं, काय, याची वन लाईन माहिती सुद्धा, एक साधी ओळ सुद्धा बीड ना केज पोलिसांनी दिली, ना CIDनी दिली, ना SITने दिली. सुनावणी झाल्यानंतर सुनावणीतले जे काही 4-5 मुद्दे असतात ते मुद्दे आपल्या समोर येतात. आणि म्हणजे आपलं जरी ठीक आहे बाबा, माध्यम म्हणून एक वेळ नका सांगू, पण संतोष देशमुखांच्या परिवाराला सुद्धा संतोष देशमुखांचा परिवार राजरत्न सातत्यानं मागणी करतोय की पहिल्या 8 दिवसामध्ये काय तपास झालाय, पहिल्या 8 दिवसामध्ये केज पोलिसांनी CID SIT गठीत करण्या अगोदर कसा तपास केलाय याची माहिती आम्हाला द्या. अजूनपर्यंत राजरत्न ही माहिती त्यांना दिली गेली नाही. आज धनंजय देशमुखांनी मासाजोगच्या ग्रामस्थांचं शिष्टमंडळ घेऊन गेवराईमध्ये आमदार विजयसिंह पंडितांच्या निवासस्थानी अजित पवारांची सुद्धा राजरत्न भेट घेतलेली आहे. त्या अनुषंगाने त्यामुळे तपास यंत्रणांनी आता तरी डोळे उघडून काम जे आहे ते राजरत्न करण्याची गरज आहे. आज अजितदादांनी योग्य भूमिका घेतली, अजित पवारांच्या त्या भूमिकेचं निश्चितपणे आपण टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातूनही राजरत्न स्वागत करू की राग गँग असेल, वाळू गँग असेल, ही कुठलीच गँग मी तिथे ठेवणार नाही. म्हणजे बघ, जे सुषमा अंधारेंनी राजरत्न ट्विट केलं होतं की बारामतीचा हरित पॅटर्न हा बीडचा रक्तरंजित पॅटर्न बदलून त्या ठिकाणी बीडमध्ये डेव्हलप करा, तर त्या दृष्टिकोनातून आज अजित पवारांनी पावलं उचलली आहेत का, असं आपण आत्ता तरी म्हणू शकतो. मात्र हे ज्यावेळी या सगळ्याचा निपात राजरत्न निश्चित होईल त्या दिवशी आपण जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं आता वाळू माफिया आणि राख माफिया यांचा निपात अजितदादा घडवतात का, हे सगळं पाहणं राजरत्न महत्वाचं आहे. आणि सुग्रीव कराडच्या अँगलनी पोलिसांनी काय तपास केलाय, खरंच तो या सगळ्या प्रकरणामध्ये आहे का, याची माहिती निदान माध्यमांसमोर येऊन किंवा मग आम्हाला नाही तर थेट बाबा संतोष देशमुखांच्या परिवाराला तरी तपास यंत्रणांनी देणं गरजेचं आहे. राजरत्न, निश्चितपणे या बाबतीमध्ये तपास कुठपर्यंत आलेला आहे याची माहिती जी आहे तपास यंत्रणांनी धनंजय देशमुख जे आहेत अर्थात संतोष देशमुखांचे जे कुटुंबीय आहेत त्यांना देणं हे महत्त्वाचं आहे, कारण त्यांच्या घरातली एक करती व्यक्ती गेलेली आहे. तपास कुठपर्यंत आलेला आहे या बाबतीमध्ये त्यांना माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु संकेत, ज्या गाडीमध्ये सगळा प्रकार घडला, जी ब्लॅक कलरची स्कॉर्पिओ #333 जो की गुन्हेगारी जगताचा बाप म्हणून ज्याला वावरायचं होतं, त्या सुदर्शन घुलेनी तो हॅशटॅग कुठेतरी त्याला सेट करायचा होता गुन्हेगारी विश्वामध्ये. त्याच गाडीमध्ये जी ब्लॅक स्कॉर्पिओ होती, ती ब्लॅक स्कॉर्पिओ खुश होऊन वाल्मिक कराडने सुदर्शन घुलेला गिफ्ट दिल्याचं सांगितलं जातं. आणि त्याच गाडीमध्ये संकेत तब्बल वाल्मिक कराडच्या पापाचा घडाच भरला होता म्हणायचं. तब्बल 19 पुरावे जे आहेत त्याच गाडीमध्ये मिळालेले आहेत. निश्चितच राजरत्न, आणि अगदी सुरुवातीला जर आपण पाहिलं तर संतोष देशमुखांना मारहाण होतानाचे जे 2 व्हिडिओ CIDच्या हाती राजरत्न लागले होते, ते सुद्धा हे याच सुदर्शन घुलेच्या 9333 ही जी गाडीचा नंबर आहे त्या काळ्या स्कॉर्पिओमध्ये राजरत्न मिळाले होते, ज्याच्यामध्ये 19 पुरावेही नंतरच्या काळात मिळाले. मात्र या सुदर्शन घुलेला गुन्हेगारी जगताचा, तू जसं म्हटलं तसा बाप बनायचं होतं, बादशाह बनायचं होतं, म्हणून त्याने ते 9 काढून टाकलं आणि #333 जे त्याचा होता तेच तो #333 गाडीच्या नंबरवर दाखवताना पाहायला मिळाला. राजरत्न, याच्यामध्ये सुद्धा तपास यंत्रणांची दिरंगाई मला प्रामुख्याने दिसते. कुठलाही वाहन तुम्ही खरेदी करतात, ते 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, रिक्षा असेल, नाहीतर कंटेनरपर्यंत अवजड वाहनं असतील, या सगळ्या वाहनांना राजरत्न 4 अंकी नंबर असणं हे बंधनकारक आहे. एखादी जर सर्वसामान्य व्यक्ती असेल ज्याच्यामध्ये अगदी मराठीत सुद्धा नंबर प्लेट जर गाडीवर राजरत्न आढळल्या तर 5-5, 10-10 हजार रुपयाचा फाईन जो आहे तो आपल्या RTO विभागाकडनं केला जातो, परिवहन विभागाकडनं केला जातो. हा तर ती काळी स्कॉर्पिओ घेऊन किंवा त्याच्या गाड्यांचे नंबर, ज्या काही स्कॉर्पिओ होती किंवा ज्या काही 2 व्हीलर्स सुद्धा अगदी होत्या, त्याच्यावर तो अगदी सर्रासपणे 333 टाकून फिरत होता. त्याच्यावर सुद्धा प्रादेशिक परिवहन विभागाने तात्काळ दखल का घेतली गेली नाही, एवढी मोकळीक त्यांना का दिली गेली, हा एक मुळामध्ये राजरत्न प्रश्न आहे. आणि अर्थातच त्याच्या काळ्या स्कॉर्पिओमध्ये काळे कारनामे जे घडत होते, त्या काळ्या स्कॉर्पिओ मधले काळे कारनामे या सगळ्यामुळं समोर आल्याचं पाहायला मिळालं. RC बुक सकट 19 पुरावे जे आहेत ते CIDला या सगळ्यामध्ये राजरत्न मिळाल्याचं पाहायला मिळतंय.
संकेत, जसं तू सांगितलं की त्याच्या ब्लॅक कलरच्या काळ्या स्कॉर्पिओमध्ये त्याचे काळे कारनामे त्यामध्ये सगळेच दडलेले होते, कारण त्याच गाडीमध्ये संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आलेली होती. त्याच गाडीमध्ये तब्बल 19 पुरावे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे मिळालेले आहेत. खरं तर आता सीआयडीच्या पुढं हा जो सुदर्शन घुले आहे तो घडाघडा बोलतोय आणि त्याचबरोबर त्याच्या जबाबामधून अनेक धक्कादायक माहिती आता पुढे येते. संतोष देशमुखांना कसं मारलं, कशा पद्धतीने त्यांना अत्यंत हाल करून मारलं, हा सगळा जबाब जो आहे सुदर्शन घुलेचा पुढे आलेला आहे. आणि या प्रकरणातली प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.